तर ठाण्यात गुन्हा दाखल झाला हे संशयास्पद असं म्हटलेलं आहे संजय राऊतांनी। विनायक राऊतांवर ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर संजय राऊतांकडून संशय व्यक्त करण्यात आलाय। सून गिरिजा राऊतांचे विनायक राऊतांच्या कुटुंबावर गंभीर आरोप आहेत। विनायक राऊत प्रकरणावर पारदर्शक कारवाई होईल असं महाजनांनी म्हटलेलं आहे। विनायक राऊत आणि त्यांच्या मुलावरती गंभीर आरोप त्यांच्या मुली सुनेकडनंच हे आरोप करण्यात हा त्यांचा एक विषय वेगळा आहे। मला वाटतं त्याच्यावर त्यांनीच बोलायला पाहिजे। ज्या विषयाविषयी माझ्याकडे माहिती नाही, हा काय राजकीय विषय नाहीये, हा त्यांचा एक कौटुंबिक विषय नाही। बनवू द्या, विरोधक कोणत्या विषयाला राजकीय वळण देऊ शकतात, पण मला वाटतं स्वतः विनायक राऊत या विषयावरती बोलण्यासाठी समर्थ आहे। गुन्हा ठाण्यामध्ये नोंद करण्यात आला म्हणूनच संशयास्पद संशयास्पद असं का म्हणतं? ठाण्यामध्ये अशा प्रकारचे गुन्हे दाखल होऊ शकतात ठाण्यामध्ये। संजय राऊत यांनी सुद्धा आज म्हटलं की ठाण्यात गुन्हे जे होतात त्याच्यावरती संशय नेहमीच उभा राहतो। ठाण्यामध्ये म्हणजे ठाण्यात फिर्यादी राहतात, त्यांचं असं म्हणणं आहे का की हे ठाण्यामध्ये राहत नाहीत किंवा कुठे दुसरीकडे राहतात आणि ठाण्यामध्ये राहायला टेम्पररी आल्यात? ते पहिल्यापासून ठाण्याच्याच आहेत, ठाण्यालाच राहत आहेत, एवढे वर्ष त्यांचे आई वडील ठाण्यालाच राहत आहेत। त्याच्यामुळे FIR जो आहे, आता ते स्वतः MP लेजिस्लेटिव्ह आहेत, त्यांना कायदा कळतो, त्यांनीच बनवलेले आहेत कायदे। तर ह्याच्यामध्ये क्लिअर कट ज्युरिडिक्शन ठाण्याचं आहे, त्याच्यामुळे तो ठाण्यात दाखल झालाय। आणि विनायक राऊतांनी असा सुद्धा आरोप केला, गीतेश राऊत यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे। सुनेनेच हा गुन्हा दाखल केलेला आहे। माझा मानसिक छळ नाही, मला कधी झालं मला माहिती नाही, नाही मला याची कल्पना नाही। कौटुंबिक वाद काय असेल त्याचं मला माहित नाही। काय नाही असेल तर मला खरंच या बाबतीत माहिती नाही, आपण सांगतो तेव्हाच मला कळत आहे। पण काही असं असेल, तक्रार केली असेल तर त्याची चौकशी निश्चित होईल आणि ते अतिशय पारदर्शीपणे होईल। त्याच्यामुळे कुठे सूड भागणू नये का कुठे असं काही असणार नाही, जे असेल ते समोर येईल।